चंद्रपूर तालुक्यातील घुगुस येथील रिद्धी-सिद्धी जिनिंगमध्ये कापूस हमीभावाने घेत नसल्याने 14 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्य अडबाले यांनी शेतकऱ्यांसोबत जिनिंगवर धडकले. सकाळपासून जिनिंगसमोर शेतकऱ्यांचे कापसाचे वाहन थांबले होते. याबाबत अडबाले यांनी जिनिंग मालकासोबत चर्चा केली असता ते म्हणाले की आम्हाला इतर जिनिंगमध्ये काय रेट आहे त्यावर माहिती आली नाही. त्यानंतर आम्ही कापूस खरेदी करू. 7,020 रुपये किंमत शासनाने ठरवून दिली आहे. मात्र जिनिंगधारक कापूस 6,500 रुपयांना खरेदी करीत आहे. जिनिंग मालक व सुपरवायझर यांना कापूस हमीभावाने का घेत नाही असा प्रश्न अडबाले यांनी विचारला असता ते यावर काही बोलायला तयार नव्हते. शासनाने कापूस हमीभावाने खरेदी करावा असे धोरण आखले असताना सुद्धा जिनिंग मालक शासनाच्या निर्णयाची पायमल्ली करीत आहे. जर असे सुरू राहिले तर आम्ही भविष्यात आंदोलन उभे करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अडबाले यांनी यावेळी दिला. म्हणजे 10-11 वाजता कापूस घेणं चालू केलं तर या ठिकाणी रेट सुद्धा बरोबर देत नव्हते. म्हणजे हमी भावाच्या माध्यमातून जे सरकारनं धोरण आखून दिलेलं आहे की हमी भावाच्या माध्यमातून कापूस घेतला पाहिजे, पण इथं हमी भावाच्या माध्यमातून कापूस न घेता शेतकऱ्याची पिळवणूक करणं चालू होतं. आणि हे चंद्रपूरच्या 50 जे जिनिंग आहे, चंद्रपूर जिल्ह्यातल्या 50ही जिनिंगमध्ये हे शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे. आजचा रेट 6,700 6,600 असा रेट दिला आणि हमी भाव 7,020 रुपये आहे. आणि असंच शेतकऱ्याच्या प्रत्येक ठिकाणी जर पिळवणूक होत राहिली तर कास्तकाराला काय भेटल, त्याचा फायदा काय? आज 1 क्विंटल कापूस जर पिकवतो म्हणलं 7,000 7,500 रुपये क्विंटलला म्हणजे उत्पादन खर्च लागते. आणि आज या ठिकाणी क्विंटलले 6,700 आणि त्याच्यापेक्षा कुठं कधी कमी हा रेट वाचते. त्याचं काय आहे? कारण की कास्तकाराला मारण्याचं काम जिनिंगवाले सुद्धा करताय.